नमस्कार श्याम गुरुजी. नमस्कार. हे श्याम गुरुजी यांना अगदी सुरुवातीला वेद भवनमध्ये अभ्यास करत असताना पासून आमच्या कॉलनीत राहत होते आणि अचानक आज गुरुजी नाही म्हणणार मी सज्जनाची भेट कशी होत असते याचा एक मूर्तिमंत अनुभव आम्हाला आज सकाळी आलेला आहे. आत्ताच कालेकरांशी गप्पा मारल्या आणि सरांना नमस्कार करायचा म्हणून इथे रस्त्यावरच थांबलेली वुडलँडजवळ. तर सरांचा एक अनुभव आपण पाहू. त्यांनी जे बाकीचं बोललं ते सांगत नाही शिक्षकांच्याबद्दल, पण त्यांचा स्वतःचा अनुभव. आपण गावी गेला होता. हां, तर मी असं झालं होतं की माझे 3री-4थीचे एक शिक्षक आहेत. त्यांच्या शिक्षकांच्या याच्यामधून कशी उतराई व्हावी किंवा त्यांना कशी गुरुदक्षिणा द्यावी हा एक फार मोठा प्रश्न असतो. कारण आपण कार्यानिमित्त कुठेतरी बाहेर जातो आणि त्यावेळेला शिक्षक लोकांच्या खरंच भेटी कधी होत नाहीत आणि जर झाली तर त्यायोगे त्या कशा फेडाव्यात, गुरुदक्षिणा कशी द्यावी याचा एक छोटासा उदाहरण मला देता येईल. की सरांची ज्या वेळेला मला फोन आला की गुरुजी आपल्याला एक वास्तू करायची आहे माझ्या घराची, त्यावेळेला मी सरांना सरळ म्हटलं की माझी दक्षिणा नको, फक्त आलेल्या गुरुजींना द्या. आणि त्याच्यावरती आम्ही त्यांचं कार्य करून दिलं. आणि मला थोडीशी म्हणजे मी पूर्णपणे तर शिक्षकांच्या याच्यातून उतराई होऊ शकत नाही, पण थोडासा का होईना पण मी त्यांचा हे केलेलं आहे. शब्द व्यक्त होता येत नाही आहेत खरं शब्दातून, पण शिक्षकांचं स्थान हे कायमच जीवनात अतिशय उच्च दर्जाचं राहील कायमच. आणि याचं एक अजून मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर शिवव्याख्याते प्राचार्य कोरेकर सर यांचं पण खूप शिवणे उत्तमनगर या परिसरामध्ये खूप मोठं विद्यार्थी मंडळ आहे यांचं. आणि यांच्यामुळेही बऱ्याच वेळेला आम्हाला अशी एक प्रेरणा मिळते की आपल्या विद्यार्थ्यांशी कसं वागावं किंवा शिक्षकांनी कसं असावं हे सरांच्या वागण्यातून नेहमीच दिसत असतं. आणि खरंच शिक्षकांचं स्थान हे अतिशय उच्च दर्जाचं आहे. धन्यवाद. हे पहा, हे सर सध्या आम्ही गुरुदेवच मानतो त्यांना. ते ब्राह्मण असले तर मी देवा समानाचं म्हणत असते. तर हे जे श्याम गुरुजी आहेत ते सध्या शिवण्याला राहतात. त्याने डिटेल पत्ता सांगितला. शिवण्याचं घर आम्हाला परिचित आहे. तर त्यांनी सांगितलं की तुमचे सर्व विद्यार्थी तिथे भेटत असतात, नाव काढतात. आणि मलाही ती भूमी खूप आवडलेली आहे. त्यांनी स्वतःचं घर तिथे घेतलेलं आहे. सुभाष नाणेकर यांच्या शेजारी पलीकडे ते तिथला सर्वच परिसर काळूबाईच्या कृपेनं आणि या बापू बॉशमध्ये यांच्या कृपेनं माणसं फार सज्जन आहे. चला आजचा दिवस सज्जनांच्या भेटीत घालूया. धन्यवाद.